आता कोर्ट म्हणतं चेक बाउन्स केसमध्ये आरोपीला एक मोठा धक्का आहे. आता ओरिसा हायकोर्ट स्पष्ट सांगतंय की चेक बाउन्स म्हणजेच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट 1881च्या सेक्शन 138च्या केसमध्ये आरोपी ॲफिडेव्हिट देऊन स्वतःचा एव्हिडन्स देऊ शकत नाही. हे जे ऐकलंय तुम्ही बरोबर ऐकलंय. कायदा म्हणजे सेक्शन 145 ऑफ दी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट स्पष्ट सांगतो ॲफिडेव्हिट एव्हिडन्स देण्याचा हक्क फक्त कंप्लेंटला आहे. कोर्ट म्हणतं की ज्या गोष्टी कायद्यात नाही त्या कोर्ट घालू शकत नाही. मांडवी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वर्सेस निमेश ठाकोरे मध्ये आधीच सांगितलं की आरोपीला ॲफिडेव्हिटद्वारे एव्हिडन्स देण्याचा अधिकार नाहीये म्हणून. आणि इंडियन बँक असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा निर्णय फक्त प्रोसिजर सोपं करण्यासाठी आहे, अधिकार वाढवण्यासाठी नाही. म्हणून आता क्लिअर आहे की आरोपीला कोर्टात येऊन ओरल एव्हिडन्स द्यावाच लागणार, ॲफिडेव्हिट अजिबात चालणार नाही. म्हणून आपण एक लक्षात घ्यायचं की कायद्यात शॉर्टकट नाहीये आणि कोर्टही शॉर्टकट देत नाही. म्हणून अशा इम्पॉर्टंट लीगल अपडेटसाठी या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.